तर तिकडे कोल्हापुरात रात्रभर रिपरिप सुरू आहे, त्यामुळे सकाळी पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली। सकाळी 11च्या सुमाराला पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 1 इंचावर पोहोचली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आता काय परिस्थिती आहे नेमकी कोल्हापुरातली आणि पंचगंगेची? 8 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे पंचगंगेनं पुन्हा एकदा आपली पातळी इशारा पातळी ओलांडून ती आता धोक्याच्या पातळीकडे वाहताना आपल्याला दिसत आहे। जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना दिलेल्या आहेत। पाऊस पडत असताना किंवा संध्याकाळी शेतामध्ये आणि नदी क्षेत्रामध्ये जाऊ नये आणि दक्षता घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। ज्या ज्या भागामध्ये नदीचं पाणी शिरतं त्या भागातल्या नागरिकांना वेळीच स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापूर मधली ही दृश्य आहेत, पंचगंगेने आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।